सासूबाई आहेत बघा, त्यांनी मला म्हटल्या तुला पण घेवड्याच्या शेंगा वगैरे घेऊन जा. मग मी आली बघा आता तोडण्यासाठी. खूप पाठी लागल्या होत्या. मग कोणी आपल्याला एवढं मायेने म्हणते घेऊन जा तर नक्की घेऊन जावं, आणि त्यांना पण आपल्यातलं काय आहे ते द्यावं. हो ना, सगळं काही सगळ्याच्यात पिकत नसतं, हे तुम्हाला मी नेहमीच म्हणते. त्यामुळे शेअरिंग इज द केअरिंग. मग वांग्याची झाडं पण त्यांनी भरपूर लावली ते एका साईडला. मला पण घेवड्याची शेंग खूप आवडते. गवारी घेवडा दुसरी नाही आवडत. घेवडा सुकी केलेली खूप छान लागते, पातळ नाहीच कोण करे. मी आरव जेव्हा छोटा होता तेव्हा 3 महिने ना, तेव्हा माझ्या मावशीने मला पातळ पण शेंग घातली होती करून. म्हणजे आमटी लागते ना काला करून खायला, बारकी लेकरं असली. ती मला म्हटलेली वांग्याची झाड त्यांची. तर मी अशी हिरव्या हिरव्या ताज्या शेंगा तोडते. एका हाताने शूट करते तुम्ही मोबाईलने. असं किलोभर शेंगा. चला बाय. बाहेरच्या बाजूने खूप शेंगा जाते मी बाहेर आता. बाय माझी फॅमिली. झाड पण आहे कसलं बघा, हे लिंबू प्रकारचंच आहे. कसलं वेगळीच आहेत बघा, छोटंसं झाड आहे. याची स्किन खूप मोठी आहे, पण हे लोणच्यासाठी ठीक असेल मला वाटतं. खूप लागले पिवळी फुलं. हे लोणच्यासाठी चांगलं आहे बा लिंबू, आहे ना, लोणचं करायला बरं. अहो तसं वाटलं बघा, नक्की नक्की बरगतच झालं.